नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात माय PCMC. मी विनया. आज आपण पाहणार आहोत प्रभाग क्रमांक 16 मधील महापालिका निवडणुकीतील थरारक लढत. या प्रभागात 2017 मध्ये 4ही जागांवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचा मिश्र प्रभाव होता. त्यावेळी बाळासाहेब नामदेव ओव्हाळ भाजप, प्रज्ञा महेश खानोलकर राष्ट्रवादी, संगीता राजेंद्र भोंडवे भाजप आणि मोरेश्वर भोंडवे राष्ट्रवादी यांनी मैदानामध्ये आपली ताकद दाखवलेली होती. आता 2026 मध्ये या प्रभागात अनेक माजी नगरसेवक आणि अनुभव संपन्न उमेदवार रिंगणामध्ये आहेत. चला थेट जागानिहाय लढतीकडे जाऊया. अ जागेमध्ये माजी नगरसेवक बाळासाहेब नामदेव ओव्हाळ यांनी भाजप सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. त्यांच्या विरोधात श्रेया अक्षय तरस गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसकडून, धर्मपाल यशवंतराव तंतरपाळे भाजपकडून, विकी रोहिदास पासोटे आम आदमी पार्टी, अर्चना रोमन राऊत काँग्रेस, सुनील उत्तम मोरे वंचित बहुजन आघाडी, राजेंद्र सुरेंद्र भटकर सनय छत्रपती शासन आणि अपक्ष उमेदवार रोहित लक्ष्मण चांदणे, संतोष प्रभाकर म्हस्के, सूरज सुभाष यादव, निवेदिता विकास वाघमारे आणि नितीन शहाजी वाघमारे मैदानामध्ये आहेत. इथे अनुभव, पक्षांतर आणि नव्या चेहऱ्यांचा संगम पाहायला मिळतो. मुख्य सामना शिवसेना आणि भाजप यांच्यात असल्याचं दिसून येत आहे. ब जागेमध्ये प्रियांका गणेश घोसगे काँग्रेसकडून, ऐश्वर्या राजेंद्र तरस शिवसेनेकडून, जयश्री मोरेश्वर भोंडवे राष्ट्रवादी काँग्रेसकडून, अस्मिता प्रदीप माळी मनसेकडून, शिल्पा मोहन राऊत भाजपकडून, माजी नगरसेविका प्रज्ञा महेश खानोलकर अपक्ष आणि वृषाली सोपान पाटील अपक्ष म्हणून रिंगणामध्ये इथे आहेत. इथे भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात त्रिकोणी लढत पाहायला मिळते. क जागेमध्ये रेश्मा बापूजी कातळे शिवसेना, आशा तानाजी भोंडवे राष्ट्रवादी काँग्रेस, सुनीता तुकाराम भोंडवे काँग्रेस, संगीता राजेंद्र भोंडवे भाजप, रिया रोहित सरनोबत वंचित बहुजन आघाडी आणि पूनम संतोष म्हस्के अपक्ष उमेदवार आहेत. ही जागा देखील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जोरदार लढतीसाठी ओळखली जाते. ड जागेमध्ये मझहर शेर मोहम्मद खान काँग्रेस, निलेश गुलाब तरस शिवसेना महानगर प्रमुख, बनसोडे शिवकुमार बसवराज आम आदमी पार्टी, दीपक मधुकर भोंडवे भाजप, मोरेश्वर महादू भोंडवे माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस, सूर्यवंशी संतोष रघुनाथ बहुजन समाज पार्टी, कमलेश गौतम रणवरे वंचित बहुजन आघाडी आणि सचिन अरुण सिद्धे सनय छत्रपती शासन या उमेदवारांमध्ये लढत होते. इथेही मुख्य संघर्ष भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दिसून येतो, तर शिवसेना महानगर प्रमुखाच्या उपस्थितीमुळे मतदारांचा कल बदलू शकतो. एकूणच प्रभाग क्रमांक 16 मध्ये 4ही जागांवर विविध पक्षांचा प्रभाव दिसतो. माजी नगरसेवकांचा अनुभव, पक्षांतर आणि नव्या उमेदवारांमुळे ही लढत अधिक रंजक झाली आहे. अपक्ष उमेदवार मतांची विभागणी करू शकतात, त्यामुळे निकाल शेवटच्या क्षणापर्यंत अनिश्चित राहण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, प्रभाग क्रमांक 16 मधील ही लढत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील थेट सामना, माजी नगरसेवकांचा अनुभव आणि नव्या चेहऱ्यांचा संगम आहे. 4ही जागांवर मतदारांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. मी आहे तुमची अँकर विनया, माय PCMC सोबत. पुढील प्रभागांचं विश्लेषण पाहण्यासाठी आपल्या चॅनल सोबत नक्की राहा. धन्यवाद.